कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ बाजार समितीमध्ये प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आमदार सतेज पाटील यांनी गूळ मार्केट, त्याचबरोबर फळ भाजीपाला मार्केट, कांदा मार्केट या ठिकाणी जाऊन व्यापारी, शेतकरी, हमाल, तोलाईदार यांच्याशी संवाद साधला। त्यानंतर झालेल्या प्रचार सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी शाहू महाराज छत्रपती यांनी निवडणुकीला उभं राहायचं नव्हतं, म्हणून त्यांनी केलेल्या कामाची त्यांना कधी प्रसिद्धी केली नाही। मात्र आत्ताचे विद्यमान खासदार संजय मंडलिक हे 5 वर्ष झोपेतून उठलेले नाहीत आणि तेच आज शाहू महाराजांबद्दल प्रश्न विचारतायत। गेल्या 10 वर्षात बंधुभाव कमी करण्याचं काम भाजपनं केलं असल्याचा आरोपही त्यांनी केला। काँग्रेसनं जनहिताचा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय, त्यामुळे आता मोदींच्या बोगस घोषणांना बळी पडू नका। गुजरातच्या व्यापाऱ्यांचा आता विचार करू नका। कोल्हापूरच्या समतेचा विचार लोकसभेत पाठवा असं आवाहन त्यांनी केलं। बाजार समितीमधील व्यापारी, शेतकरी, हमाल, तोलाईदार यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेसनं नेहमीच पुढाकार घेतलाय। येणाऱ्या काळात देखील बाजार समितीसाठी काँग्रेसचं सहकार्य राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं। 5 वर्ष झोपेत असलेल्या खासदारांकडून कोणतीही अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही। बाजार समितीचे जे प्रश्न आहेत त्याची निश्चितपणे सोडवणूक केली जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली। जे 5 वर्ष झोपेतनं उठले नाहीत ते आज शाहू महाराजांच्या बद्दल प्रश्न विचारतात। झोपेतनं उठले नाहीत, यांची सकाळ 12च्या आधी कधी झाली नाही, ते आता विचारतात की आम्ही काय या ठिकाणी केलं। आणि म्हणून आपण जागरूक नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे, आपली जिम्मेदारी आहे की या काळामध्ये 100% मतदान हे शाहू महाराजांना कसं होईल ही जबाबदारी आपल्याला येणाऱ्या भविष्यकाळात या ठिकाणी घ्यावी लागेल। मार्केट यार्डचे काही प्रश्न असू देत, काही अडचणी असू देत, आम्ही सातत्यानं तुम्हाला मदतीचा हात दिलेला आहे। गेले 20 वर्ष कुठली अडचण असू दे त्या अडचणीमध्ये आम्ही मदत करण्याची भूमिका स्वीकारलेली आहे। बाजार समितीचे चेअरमन भारत पाटील भुयेकर यांनी जी बाजार समिती आज उभी राहिली आहे आणि या ठिकाणी व्यापारी, त्याचबरोबर अनेकांना रोजगार उपलब्ध झालाय, ही पुण्याई राजर्षी शाहू महाराज छत्रपतींची असल्याचं त्यांनी सांगितलं। शाहू महाराजांच्या प्रति कृतज्ञता म्हणून बाजार समितीमधील व्यापारी, शेतकरी, हमाल, तोलाईदार हे निश्चितपणे महाराजांना मताधिक्य देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। भाजीपाला असोसिएशनचे अध्यक्ष जमीर बागवान यांनी मोदी सरकारच्या काळात कोणताही घटक समाधानी नाही, अच्छे दिन येण्यासाठी आता काँग्रेसशिवाय पर्याय नसल्याचंही त्यांनी सांगितलं। यावेळी बाजार समितीचे संचालक कुमार आहुजा, यासीन बागवान यांनीही मनोगत व्यक्त केली। यावेळी बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक संभाजी पाटील, संचालक सुयोग वाडकर, अशोक आहुजा, शेतकरी संघाचे संचालक दत्ताजीराव वारके, शाहूपुरी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष निलेश पटेल, अतुल शहा, विक्रम खाडे, शिवगोंडा सदलगे, धान्य व्यापारी वैभव सावर्डेकर, फ्रूट असोसिएशनचे अध्यक्ष नहीम बागवान, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, विजय कागले, किरण तपकिरे, महेश वारके यांच्यासह बाजार समितीमधील व्यापारी, शेतकरी, हमाल, तोलाईदार, बाजार समितीमधील विविध असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते।